सखी सावली काव्यांजली। विशू, विशू, काय झालं ओळखू? मला माहितीये तुला काय होतं, पण मी बोलणार नाही. म्हणजे 2 दिवस काव्यासोबत होतास, तिचाच विचार असेल ना डोक्यात? हो, ऑफिसला गेलेत ते आणि बाबा आराम करतायत. मुलं शाळेच्या ट्रिपसाठी गेली. थँक्यू काकू, तुम्ही इतक्या प्रेमाने विचारपूस केलीत. पण प्लीज आम्हाला इथेच राहू दे. अगं असं हे हो. खरंच तुम्ही येणार नाही आमच्या बरोबर? नाही का, काही प्रसंगांना आपल्या आपणच तोंड द्यायला हवं. बरं ठीक आहे, तुम्हाला काही हांतरून पांघरून लागलं तर? नाही काकू, माझी बहीण आहे ना अंजली, तिने सगळ्या वस्तू पाठवल्या. बरं, पण काही लागलं तर नक्की सांगा हा. विशू ऑफिस मधून आला की पाठव माझ्याकडे. त्याची गरजच पडणार नाहीये. हं? म्हणजे आम्ही करू मॅनेज असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, मी येते. विशू, आय कॅन अंडरस्टँड युअर फिलिंग्स विशू. मी तुझ्या डोळ्यात बघून सांगू शकते तुला कसलं टेन्शन आलं, जे काव्याला कधीच कळणार नाही ना. ते मला कळतं. तू घरातून निघताना एकदा तरी तिने तुला थांबवायचा प्रयत्न केला? हे सोड, एक फोन कॉल तरी केला का? तिच्या बरोबर तुझी अख्खी फॅमिली उभी आहे विशू. तुझ्यासोबत कोण आहे? तुझ्यासोबत मी आहे. मी आत्ताही तुझ्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत राहील. मी तुला कधीच कधीच एकटं पडू देणार नाही विशू. पण तूच मला आपलं समजत नाहीस. तुझ्यासाठी ती काव्याच महत्वाची. काव्या, आपण 2च दिवस मधुराकडे गेलो, पण त्या 2 दिवसातच विशूचं गुपित सगळ्यांना समजलं. आणि आता आपण इथे असं राहणार, सगळ्यांना कळायला वेळ नाही लागणार. आई, वादळाचा सामना केल्यानंतर छोट्या छोट्या वावटळींना घाबरायची काहीच गरज नाहीये. जो काही प्रसंग येईल तो आपण निभावून नेऊ. या नव्या संघर्षाची तयारी आपण करूच, पण ज्यांनी हे वादळ आपल्या आयुष्यात आणलंय त्यांच्यासाठी आज मला काहीतरी करायचं. श्रेष्ठा, आत्ता मला माझा वेळ हवाय. प्लीज प्लीज. विशू, यापुढे तुझ्या प्रत्येक क्षणावर माझा हक्क आहे. आता तुझ्या आणि माझ्यामध्ये कोणीही आलं तरी मी त्यांना कुठे गायब करेन ते त्यांनाही कळणार.